आरटीओतील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे पोलखोल आंदोलन, दोषींवर कारवाईची मागणी. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन आरटीओ कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी जोरदार पोलखोल आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रान्सपोर्टर आणि शिवसैनिकांनी आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करत भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान नितीन तिवारी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चौहान हे कार्यालयात अनुपस्थित असल्याचा आरोप केला. तसेच मोटार वाहन निरीक्षक कलबीर कलसी आणि हेमंत सोलंकर यांच्यावर ड्युटीतील अनियमितता, नियमांचे उल्लंघन आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेने समृद्धी महामार्गावरील ड्युटी चेकपोस्टवरील कथित गैरहजेरी तसेच ओव्हरलोड वाहनांकडून होत असल्याचा आरोप असलेल्या अवैध वसुलीची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी नितीन तिवारी म्हणाले, आरटीओ विभागातील कथित भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य वाहनधारक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना जनतेच्या पाठिंब्याने अधिक तीव्र आंदोलन उभारेल. या आंदोलनामुळे काही काळ आरटीओ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. प्रतिनिधी नितेश गव्हाणे, नागपूर. इंडिया लाईव्ह तेज न्यूज.